नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणे तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण मागील भागामध्ये महसूल प्रशासन आणि महसूल प्रशासनामधील जे पदाधिकारी आहेत त्यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. या सिरीज मध्ये आपण पोलीस प्रशासन यांच्याविषयी काय करणार आहे माहिती पाहणार आहे. महसूल प्रशासनामध्ये जे पदाधिकारी आहेत कोतवाल, पोलीस पाटील, तलाठी, तहसीलदार, त्यानंतर उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी हे जे महसूल प्रशासनातील महत्वाचे अधिकारी आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. पोलीस प्रशासन किंवा पोलीस प्रशासन हे काम कसं करतं किंवा पोलीस प्रशासनामध्ये जे वेगवेगळी खाते आहेत त्यांची स्थापना याविषयी आपण माहिती पाहणार आहे. बघा, महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनामध्ये जर आपण पाहिलं तर महासंचालक हे सर्वोच्च पद आहे. पोलीस महासंचालक हे काय आहे, सर्वोच्च पद आहे. आणि पोलीस कॉन्स्टेबल जे आहे ते सर्वात शेवटी हे पद आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 जानेवारी 1961 रोजी 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची काय करण्यात आलेली आहे, स्थापना करण्यात आलेली आहे. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली आणि या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी महाराष्ट्र पोलीस दलास ध्वज प्रदान केला होता. लक्षात ठेवा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलास काय केलं होतं रे, ध्वज प्रदान केला होता. म्हणून 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस जो दिवस आहे किंवा महाराष्ट्र पोलीस दलाचा हा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता, 2 जानेवारी. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जी जबाबदारी आहे ही राज्य पोलीस यंत्रणेवर असते. राज्याच्या कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जी आहे ती राज्य पोलीस यंत्रणेवर आहे. पोलीस जर आपण पाहिलं तर हा राज्याच्या अखत्यारीतील म्हणजे राज्य सूचीतील विषय असून राज्याच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. राज्य सूची जी आहे त्या राज्य सूचीतील हा विषय आहे आणि हा गृह मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये येतो. लक्षात ठेवा. बघा, राज्य सूचीतील विषय आहे राज्याच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत या विभागाचं कार्य चालतं. राज्य जर आपण पाहिलं तर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्ह्यांना प्रतिबंध तसेच त्यांच्या अन्वेषण करणे व नागरिकांच्या जीविताचे व वित्ताचे रक्षण करणे हे पोलिसांचे काम असतं. मोठ्या शहरांमध्ये वाहतूक नियंत्रण करणे ही सामान्यतः पोलीस खात्याचे काय असतं, काम असतं. शहरांमध्ये जर आपण पाहिलं तर वाहतूक नियंत्रणाचं महत्वाचं काम त्यांचं असतं. पोलीस खात्यामध्ये अनेक पदे भरली जातात. त्यामधील सर्वात लहान पद जे आहे ते पोलीस कॉन्स्टेबल आहे आणि सर्वोच्च जे पद आहे ते पदोन्नतीने मिळतं. ज्येष्ठ व्यक्तीस पोलीस महासंचालक हे पद दिलं जातं. लक्षात ठेवा. सर्वोच्च पद पोलीस महासंचालक डीजीपी हे आहे. कटक शोधन, कटक निवारण आणि कटक नियंत्रण, काय सांगितलं मी, कटक शोधन, कटक निवारण आणि कटक नियंत्रण या पद्धतीने पोलीस यंत्रणा राज्यात कायदा व सुव्यवस्था राखत असते. तर महाराष्ट्र पोलीस खात्याची संरचना बघा. सर्वोच्च पद राज्यातील पोलीस खात्याचे सर्वोच्च पद कोणते आहे, पोलीस महासंचालक डीजीपी. त्याच्या खाली काल कोणते, अतिरिक्त महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, त्यानंतर पोलीस महानिरीक्षक आणि सहाय्यक महानिरीक्षक. इथं पोलीस उपमहानिरीक्षक आहे. पण इथपर्यंत जी पद आहे ती सर्व ही पद जी आहे ती सर्व पदोन्नतीने भरली जातात. पदोन्नतीने पदोन्नतीने ही पद दिली जातात. जर आपण पाहिलं तर हे पोलीस अधीक्षक असेल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक ही जी पद आहे त्यांची निवड युपीएससी करत असते. कोण करतं रे, युपीएससी निवड करत असते आणि त्याच्यानंतर नियुक्ती राज्य शासन देतं. त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक डीवाय, एसपी आणि एसीबी. शहरी असेल तर एसीबी म्हटलं जातं, ग्रामीण भागामध्ये याला काय म्हटलं जातं, डीवायएसपी. ही जी पद आहेत ती एमपीएससी द्वारे याची निवड होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे या पदाची डीवायएसपी ची निवड होते. तर एसपी डीएसपी ची काय होते रे, युपीएससी तून निवड होत असते. मात्र नियुक्ती या ठिकाणी राज्य सरकार करत असतं. नियुक्ती कोण करतं रे, राज्य सरकार या ठिकाणी करत असतं. पुढे बघा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिनियर पीआय आणि पीआय हे जे पद आहे
हे आपण जर आणि एपीआय म्हणजे बघा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक ही जी पदं आहेत ही पदं पदोन्नतीने भरली जातात. कशी दिली जातात रे? पदोन्नतीने. म्हणजे पीएसआयचं काही कालावधीनंतर पदोन्नतीने ही पदं दिली जातात. मग पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआय हे जे पद आहे हे एमपीएससी थ्रू निवड होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे याची काय होते रे? निवड होते. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या खाली कोणते? सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि पोलीस नायक ही पदं पदोन्नतीने भरली जातात. कशी भरली जातात? पदोन्नतीने. कुठून? पोलीस शिपाई म्हणजे जिल्हा वाईज जिल्ह्याला ही निवड होत असते पोलीस कॉन्स्टेबलची, बरोबर ना? मुख्यालय याची भरती काढत असतं पोलीस शिपायाची. आणि मग पदोन्नतीने पोलीस नायक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ही पदं त्या ठिकाणी पदोन्नतीने दिली जातात. लक्षात ठेवा. सर्वात खालचं पद जे आहे त्याला आता पोलीस अंमलदार असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नवीन नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल किंवा पोलीस शिपाई न म्हणता पोलीस अंमलदार असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. मग इथपर्यंत आपण म्हणजे माहिती पाहिलेली आहे. आता बघा पहिलं जे युपीएससी द्वारे ज्याची निवड होती पोलीस अधीक्षक, सुप्रिटेंडंट पोलीस व त्यावरील अधिकारी जे आहेत हे पोलीस सेवेतील म्हणजे आयपीएस दर्जाचे असतात. इंडियन पोलीस सर्व्हिस वरिष्ठ अधिकारी असून त्यांची जी निवड आहे मी सांगितलं युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा संघ लोकसेवा आयोग जे आहे या संघ लोकसेवा आयोगाद्वारे यांची काय केली जाते रे? नेमणूक केली जाते. तर सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणजे त्याला डीवायएसपी किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी यांची जी निवड आहे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी कडून केली जाते. आणि नेमणूक कोण करतं रे? राज्य सरकार यांची काय करत असतं? नेमणूक करत असतं. लक्षात ठेवा. पोलीस उपनिरीक्षक पीएसआय यांची निवड कोण करतं? महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आणि मग पोलीस उपनिरीक्षक जे आहेत त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयाकडून केली जाते. पोलीस मुख्यालयाकडून यांची काय केली जाते रे? नेमणूक केली जाते. मग पुढे गाव पातळीवर पोलीस यंत्रणेत सहाय्य करण्यासाठी त्या ठिकाणी काय असतं आपल्याला माहिती आहे. आपण महसूल प्रशासनामध्ये सुद्धा पाहिलं पोलीस पाटलाची नेमणूक केली जाते. गावात ठिकाणी पोलीस यंत्रणेत सहाय्य करण्यासाठी पोलीस पाटलाची नेमणूक करतं. आणि आपण पाहिलं पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतं रे? उपजिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी कोण करत असतं? नेमणूक करत असतं. आता त्यांची 80 मार्काची एक्झाम आणि 20 मार्काची काय होते? तोंडी होते. आणि या परीक्षेद्वारे पोलीस पाटलाची काय केली जाते रे? निवड केली जाते. आणि त्याची जी नियुक्ती आहे हे प्रांताधिकारी करतात. ते आपण महसूल प्रशासनामध्ये याची माहिती काय केली? पाहिलेली आहे. पुढे बघा राज्यात जर आपण पाहिलं तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे. त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक असत किंवा पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त या पदांसाठी जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी दिलं जातं. पुढं नवीन जे झालंय तुर्ची, तासगाव, जिल्हा सांगली या ठिकाणी नवीन स्थापन झालेलं पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. 2012 मध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा पीएसआय ची पोलीस सब इन्स्पेक्टर किंवा पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी प्रशिक्षण काय केलं जातं रे? दिलं जातं. आता राज्यात जे पोलीस शिपाई आहेत या पोलीस शिपायांसाठी किंवा कॉन्स्टेबल साठी जे प्रशिक्षण केंद्र आहे ही प्रशिक्षण केंद्र कोणकोणत्या ठिकाणी आहेत? खंडाळा, नाशिक, मरोळ, मुंबई या ठिकाणी, अकोला, नागपूर, जालना, तासगाव इत्यादी ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलचे काय आहेत? प्रशिक्षण केंद्र आहेत. आता भारतीय पोलीस सेवेतील आयपीएस उच्च अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देशामध्ये मसुरी या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी आणि हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकादमी कार्यरत आहे. म्हणजे आयपीएस दर्जाचे जे अधिकारी आहेत यांना या दोन ठिकाणी मसुरी आणि हैदराबाद या दोन ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. जर आपण पाहिलं तर भारतात 1955 मध्ये सर्वप्रथम मुंबई राज्यामध्ये स्त्री पोलिसांची काय करण्यात आली रे? नेमणूक करण्यात आलेली. भारतामध्ये 1955 मध्ये सर्वप्रथम मुंबई राज्यात स्त्री पोलिसांची काय करण्यात आली? नेमणूक करण्यात आलेली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या दशलक्षी शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तालयाची काय करण्यात आलेली आहे? स्थापना करण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्त हा भारतीय पोलीस सेवेतील उच्च अधिकारी पोलीस आयुक्तालयाचा काय असतो रे? प्रमुख असतो. पोलीस आयुक्तालयाचा प्रमुख कोण असतो? बघा
पोलीस IPS दर्जाचाच हा अधिकारी असतो. IPS दर्जाचा अधिकारी असतो. मग या ठिकाणी हा पोलीस आयुक्ताला प्रमुख कोण असतो? पोलीस आयुक्त असतो, लक्षात ठेवा. पोलीस कोण असतो? आयुक्त असतो. पुढं महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय. जर आपण पाहिलं 2023 अखेर राज्यामध्ये 12 पोलीस आयुक्तालय सध्या कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडचं 2008 मध्ये नवीन आहे पिंपरी चिंचवड, आणि 2020 मध्ये मीराबाई वसई विरार ही दोन नवीन पोलीस आयुक्तालय नवीन कार्यरत झालेले आहेत. त्याच्या अगोदर बघा बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, नंतर रेल्वे, मुंबई रेल्वे, पिंपरी चिंचवड आणि मीरा भाईंदर वसई विरार ही जी आहेत ही दोन नवीन पोलीस आयुक्तालय आहेत. जर आपण पाहिलं तर ग्रामीण पोलीस दलाची जी संरचना आहे याच्यामध्ये राज्य पोलीस मुख्यालय, नंतर परिक्षेत्र असतं, जिल्हा, उपविभाग, पोलीस ठाणे, आउटपोस्ट ही पोलीस दलाची काय आहे? ग्रामीण पोलीस दलाची संरचना आहे. पुढे बघा पोलीस ग्रामीण परिक्षेत्रे. राज्यात 8 ठिकाणी, राज्यात किती ठिकाणी रे याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राज्यात 8 ठिकाणी पोलीस ग्रामीण परिक्षेत्रे अस्तित्वात आहेत. कोकण, ठाण्यामध्ये कोकण, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, गडचिरोली, मुंबई शहर व मुंबई उपनगर. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे मुंबई शहर, मुंबई उपनगर हे ग्रामीण नाहीये, हे बरोबर ना? हे कसं आहे रे? शहर आहे. या दोन जिल्ह्यांचं जर पाहिलं तर ग्रामीण मध्ये समावेश येत नाही. 8 ठिकाणचा समावेश होतो. कोकण, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, कोल्हापूर आणि गडचिरोली. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांचा ग्रामीण परिक्षेत्रात समावेश होत नाही सुरुवातीपासूनच, कारण का ते नागरी आहेत. या दोन शहरात पोलीस काय आहेत रे? आयुक्तालय आहेत. शहरी असल्यामुळे पोलीस काय आहेत? शहरी ठिकाणी पोलीस आयुक्तालय असतात. पोलीस आयुक्तालय काय आहेत? अस्तित्वात आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न विचारले जातात. विशेष पोलीस महानिरीक्षक हा अधिकारी ग्रामीण परिक्षेत्राचा काय असतो रे? प्रमुख. तुम्हाला विचारतील ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख कोण असतो? त्याचं उत्तर काय रे? विशेष पोलीस महानिरीक्षक हा ग्रामीण परिक्षेत्राचा काय असतो? प्रमुख असतो. पुढं राज्यात खालील 5 ठिकाणी पोलीस आयुक्तालय आणि पोलीस ग्रामीण परिक्षेत्रे म्हणजे दोन्ही काय आहेत? अस्तित्वात आहेत. पोलीस आयुक्तालय सुद्धा आहेत आणि ग्रामीण परिक्षेत्रे सुद्धा आहेत. कोणकोणत्या ठिकाणी? कोकण म्हणजे ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या 5 ठिकाणी पोलीस आयुक्तालय सुद्धा आहेत आणि ग्रामीण परिक्षेत्रे सुद्धा आहेत. बघा राज्य राखीव पोलीस दल SRPF, राज्य राखीव पोलीस दल. मग या राज्य राखीव पोलीस दल आता जर आपण पाहिलं तर 16 जे गट आहेत हे 16 गट ग्रुप काय सध्या कार्यरत आहेत. राज्य राखीव पोलीस दलाची जर स्थापना पाहिली तर ती 6 मार्च 1948 रोजी राज्य राखीव पोलीस दलाची काय करण्यात आलेली आहे? SRPF ची स्थापना करण्यात आलेली आहे 6 मार्च 1948 रोजी. आणि राज्य राखीव पोलीस दलाचा जो प्रमुख आहे त्याला कमांडंट किंवा समादेशक असं म्हटलं जातं. प्रमुखास काय म्हटलं जातं? SRPFच्या प्रमुखास समादेशक आणि किंवा कमांडंट असं म्हटलं जातं. हा जो अधिकारी आहे हा विशेष पोलीस उपमहानिरीक्षक, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक या दर्जाचा असतो. होमगार्ड, होमगार्ड या संघटनेची स्थापना जी आहे ती राज्यातील पोलीस यंत्रणा जी आहे या पोलीस यंत्रणेला सहाय्य करण्यासाठी होमगार्ड संघटनेची स्थापना 1946 साली करण्यात आलेली आहे. कधी करण्यात आलेली आहे? 1946 साली करण्यात आलेली आहे. महासमादेशक किंवा त्यांना कमांडंट जनरल असं म्हटलं जातं. हा होमगार्डचा प्रमुख असतो. हा प्रश्न पोलीस भरतीला विचारण्यात आलेला आहे 2-3 वेळा. होमगार्डचा प्रमुख कोण असतो? महासमादेशक. त्यांनाच काय म्हटलं जातं? कमांडंट जनरल असं म्हटलं जातं. होमगार्ड ही राज्यातील स्वयंसेवी स्वतंत्र व कायम स्वरूपाची काय आहे रे? संघटना आहे. पुढं कारागृह महानिरीक्षक, कारागृह महानिरीक्षक हा वरिष्ठ अधिकारी राज्यातील तुरुंग प्रशासनाचा प्रमुख असतो. काय सांगितलं मी? कारागृह महानिरीक्षक हा वरिष्ठ अधिकारी जो आहे हा राज्यातील तुरुंग प्रशासनाचा काय असतो? प्रमुख असतो. राज्यातील तुरुंग प्रशासनाचा प्रमुख असतो. जिल्हा तुरुंगाच्या प्रमुखपदी तुरुंग अधीक्षक हा अधिकारी असतो. जिल्हा तुरुंगाच्या प्रमुखपदी कोण असतो रे? तुरुंग अधीक्षक हा अधिकारी असतो. ग्रामीण भागात पोलीस ठाण्याचे आउटपोस्ट किंवा चौक्या उघडण्याची जी परवानगी आहे ही DSP
या अधिकाऱ्याला आहे. कुणाला आहे? डीएसपी या अधिकाऱ्याला आहे. जर आपण पाहिलं तर राज्यात साधारणतः दर 1,00,000 लोकसंख्येस एक पोलीस स्टेशन असतं. राज्यात साधारणतः दर 1,00,000 लोकसंख्येवर एक पोलीस स्टेशन असतं. आता बघा महत्वाचे जे कायदे आहेत राज्यातील पोलीस यंत्रणेत सहाय्य ठरणारे कायदे कोणकोणते आहेत बघा. भारतीय दंडविधान संहिता, इंडियन पेनल कोड आयपीसी 1860, दुसरा भारतीय पुराव्याचा कायदा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र त्याचं नाव काय रे? दक्षता. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र त्याचं नाव काय रे? दक्षता आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे जे घोषवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. सदरक्षणाय खल निग्रहणाय म्हणजेच काय? सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांच्या नाशासाठी. सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी. मग बघा महत्वाचा आपण या भागामध्ये पोलीस प्रशासनाची महत्वाची जी परीक्षे नुरूप माहिती पाहिलेली आहे जी सरळ सेवा किंवा पोलीस भरतीला हमखास विचारली जाते. आपला पोलीस प्रशासन हा जो भाग आहे किंवा हा जो टॉपिक आहे हा सुद्धा संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण महत्वाच्या ज्या समित्या आहेत ज्याच्याद्वारे पंचायत राज अस्तित्वात आलं व त्या केंद्रीय समित्या असतील किंवा राज्याच्या समित्या असतील याविषयी माहिती पाहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.